आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब, आज अजित पवार आणि जयंत पाटील यांची बंद दाराआड चर्चा झाली आहे. पुन्हा एकदा नवीन राजकारण सुरू होतंय की अशी चर्चा झाली, कसं या भेटीकडे पाहता? हे बघा, मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की जयंत पाटील त्या ठिकाणी अस्वस्थ आहेत, त्यांना तिथं करमत नाही. मागच्या वेळेलाच ते अजितदादा बरोबर येणार होते, परंतु काय झालं मला माहित नाही. आता बंद दाराच्या आड जर 35 मिनिटं चर्चा होत असेल तर काय कसं चाललं एवढं तर नाही. त्यांचं निश्चित राजकीय बोलणं झालं असेल, काही बोलत असतील, पण त्याच्याबद्दलची मला कल्पना नाही. पण भविष्यामध्ये जयंत पाटील हे पक्ष सोडतील एवढं मात्र निश्चित आहे. यावर संजय राऊत म्हणाले की आमच्या बरोबर ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या आम्ही जवळही जात नाही, मात्र त्यांचं उत्तम सुरू आहे दोन्ही पवारांचं किंवा दोन्ही राष्ट्रवादींचं. काय संजय राऊत बोलतो? गद्दारी करणारे लोकांना काय असे बोलतात का? शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी गद्दारी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसणारे लोक हे निष्ठेच्या गोष्टी शिकवतात. ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की आयुष्यात कधी त्यांच्याबरोबर जायचं नाही, कोणी गद्दारी केली, हे गद्दारी करणारे लोक निष्ठा दाखवत आहेत. आणि ह्याच पायी यांनी अख्खा पक्ष बर्बाद केलेला आहे. आणि मला वाटतं संजय राऊत बोलतो त्याचं नेमकं उलटं घडत असतं. हा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. म्हणून यापुढे हे सुद्धा त्यामध्ये उभाट्यामध्ये सुद्धा स्फोट होईल आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा होईल. नागपूरची दंगल ही केवळ कुठेतरी फडणवीसांना खाली दाखवण्यासाठी केली गेली असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. नेमका त्यांचा रोग कोणाकडे होता, तुम्हाला यात काय वाटते? नागपूरची दंगल जर देवेंद्र फडणवीसांना जर दाखवण्यासाठी, जर कमी दाखवण्यासाठी जर केली असेल तर मग याच्यामध्ये हात कुणाचा होता हे सांगितलं पाहिजे. महाविकास आघाडीने जाणून बुजून घडून आणलेली दंगल आहे. आम्ही नागपूरमध्ये सुद्धा आम्ही दंगल करू शकतो हे दाखवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता. परंतु हे सरकार त्यातला प्रत्येक आरोपी जो कोणी असेल त्याला सोडणार नाही हे निश्चित. आदित्य ठाकरेंनी असं सुद्धा म्हटलं की जे अनधिकृत होल्डिंग आहे त्यामुळे शहर विद्रूप होत आहे, कुठेतरी सत्ताधाऱ्यांनी यात पुढाकार घ्यावा. सगळ्या होल्डिंग काढल्या पाहिजेत, आम्ही त्याच मताचे आहोत. परंतु स्वतःची होल्डिंग त्या बांद्राला त्या पुलावर लावू नका एवढं त्यांना माझी सूचना राहील. शेवटचा प्रश्न, अजितदादांनी असं सांगितलंय की दफन होऊन इतकी वर्ष झाली, मग आता उकरून कशाला काढताय? कुठेतरी कायद्यानं सर्वांनी वागलं पाहिजे असं अजितदादांचं मत आहे. तसं कसं? आम्हाला दृष्ट लोकांच्या कोणत्याही अवशेष या ठिकाणी नकोयत. म्हणून आमचा तीव्र त्या गोष्टीला विरोध आहे की औरंगजेबाची कबर काढलीच पाहिजे. जो कोणी त्याला विरोध करेल त्याला आमचा विरोध राहणार आहे. निश्चितच कबरीला जो कोणी विरोध करेल त्यांना आमचा विरोध राहील असं स्पष्ट मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय. नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.